हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे दी सिंपल वन या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये। मंडळी, आपल्याला आपल्या गॅलरीत किंवा खिडकीच्या ग्रिलमध्ये असो दारात असो आपण काही ना काही रोप हे आवडीने लावत असतो, रोपांची काळजी घेत असतो। यामध्ये बरेच असे इंडोर प्लांट्स असतात, आउटडोर प्लांट्स असतात, फुलांचे असतात किंवा काही जे प्लांट्स असतात ती अगदी कमी काळजी घेऊन देखील खूप छान प्रकारे ग्रो करत असतात। त्यातलंच हे एक प्लांट आहे, ते म्हणजे कोलियस। हे कोलियस प्लांट मी नर्सरीमधून परचेस केलेलं होतं। जे प्लांट असतात त्यांना ठेवण्यासाठी जे मेटलचे स्टँड असतात ते बाय करायला गेलेले असताना त्या ठिकाणी त्या स्टँडची बार्गेनिंग करत असताना त्यामध्ये मी हे प्लांट देखील इन्क्लूड केलं। सो मला हे 20 ते 30 रुपयामध्ये हे प्लांट मला मिळालेलं होतं। अगदी रिझनेबल रेटमध्ये खूप छान आणि सुंदर असं प्लांट, डेकोरेटिव्ह असं ऑर्नामेंटल प्लांट मी आणलेलं होतं। सो आता याची रिपोर्टिंग देखील करायची होती। तसंच हे प्लांट इंडोर प्लांट म्हणून काय काम करतं, याचं महत्त्व काय आहे आणि याला कुठल्या केअर टिप्सची गरज आहे ते देखील मी तुमच्याशी शेअर करणार आहे। कोलियस हे एक डेकोरेटिव्ह इंडोर किंवा ऑर्नामेंटल प्लांट असण्याव्यतिरिक्त कोलियस प्लांट हे हवा शुद्धीकरण गुणधर्मासाठी ओळखलं जात असतं। हे प्लांट घराची सजावट किंवा लिव्हिंग रूमला स्टायलिश लुक देण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतं। इंडोर प्लांट्स म्हणून ओळख असलेल्या या कोलियस प्लांट्समध्ये गुलाबी, हिरवा, जांभळा, मरून अशा वेगवेगळ्या शेड्समध्ये चमकदार रंगीबिरंगी पानांसह तसेच त्याची ओळख आहे। आणि कोलियस प्लांट हा आपल्या सभोवतालची हवा देखील शुद्ध करत असतो, तसेच डासांना दूर ठेवण्यासाठी देखील हा खूप प्रभावी असं काम करत असतं। चला तर मग जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये कोलियस प्लांटची काळजी कशी घ्यायची, त्याच्या वाढीसाठी कुठले उपाय करायचे, त्याला कुठलं खत पाणी घालायचं आणि सूर्यप्रकाश या सर्व गोष्टींविषयीची सखोल माहिती। रिपॉटिंग करण्याआधी मी या झाडाला 3 ते 4 दिवस आधी पाणी देणं बंद केलेलं होतं। त्यामुळे तुम्ही पाहू शकतात की माती ही खूप छान प्रकारे त्याची ओलसर होती पण कोरडी देखील झालेली होती। सो अशा प्रकारे वेल ड्रेन सॉइल मिक्सचर मी हाफ असं घेऊन घेतलेलं होतं कुंडीमध्ये। त्यानंतर जी एक्स्ट्राची जी माती असते सो ती आपण काढून घ्यायची, कारण की नर्सरीमधली जी माती असते ती पूर्णपणे चिकट असते, ती वेल ड्रेन सॉइल मिक्सचर नसतं। सो आपण त्यातली जी निम्मे माती होती मी ती काढून घेतली। त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे झाडाचे रूट्स वगैरे नव्हते। सो मी अशा प्रकारे अगदी अलगद हाताने त्याचे जे पोर्शन होतं तर एक्स्ट्राची माती होती ती काढून घेतली आणि त्यानंतर वरच्या बाजूने देखील जी घरगुती वेल ड्रेन सॉइल पॉटिंग मिक्सचर तयार केलेलं होतं मी त्यामध्ये आता ऍड करून घेणार होती। तुम्हाला जर नर्सरीमधून आणलेल्या रोपाची एक्स्ट्राची माती वेगळी करायची नसेल किंवा तुम्हाला भीती वाटत असेल माती एक्स्ट्रा करताना त्याचे रूट्स वगैरे डॅमेज होतील, सो तुम्ही असं काही करू नका। डायरेक्ट ॲज इट इज जरी तुम्ही पॉटमध्ये ते ठेवलं आणि वरून व्यवस्थित प्रकारे अशा प्रकारची जी पॉटिंग मिक्सचर असतं ते त्यामध्ये देखील ॲड करू शकता। सो मी वेल ड्रेन सॉइल मिक्सचरचा किंवा पॉटिंग मिक्सचरचा जो व्हिडिओ आहे तो या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला देखील लावेल। सो तुम्ही नक्की भेट द्या आणि त्याप्रमाणे कुंडीतील माती देखील तयार करून घ्या। कोलियस प्लांट हा सन लवर आहे। या प्लांटला नॅचरल सनलाईट आवडते, पण मात्र दुपारच्या सूर्यप्रकाश टाळणे चांगले, कारण की यामुळे याची जी पानं असतात ती जळू शकतात। सो अशा प्रकारे पॉटिंग मिक्सचर टाकल्यानंतर अलगद हाताने आजूबाजूची माती व्यवस्थित प्रकारे प्रेस करून घ्यायची होती। सो कोलियस प्लांट लावताना घरात अशी जागा निवडा जिथं दिवसभर सूर्यप्रकाश फिल्टर होतो। त्यानंतर वेळ येते ती पाण्याची। या प्लांटला माती ही ओलसर आवडते, पण मात्र हिवाळ्यात कमी पाणी द्या। यासाठी आपले बोट 2 इंच खोल कुंडीतील माती चिटकवा। जर तुम्हाला तुमची माती कोरडी असल्याचे भासवले तरच तुम्ही रोपाला पाणी द्या। दर 2 आठवड्यांनी प्लांटला संतुलित असा खतांचा आहार द्या। प्लांटला अधिक बुशी बनविण्यासाठी 15 दिवसांनी वरच्या बाजूची हलकी अशी प्रूनिंग करा किंवा रोपाच्या वरच्या भागापासून तुम्ही देखील त्याची कटिंग करू शकता। महिन्यातून एकदा आपण त्यांना NPK असो किंवा घरगुती जे सालींचं पावडर बनविलेलं असतो किंवा गांडूळ खत असो, शेणखत असो, अशा प्रमाणे महिन्यातून एकदा यांना संतुलित असा खताचा वापर या झाडांना करायचा आहे। सो यांना व्यवस्थित असं योग्य पोषण मिळालं की झाड देखील छान प्रकारे वाढत असतं आणि बुशी होण्यास देखील मदत होत असते।
रोप लावल्यानंतर भरपूर असं पाणी तुम्ही झाडाला द्यायचं आहे। त्याच्या ड्रेनेज होलमधून बाहेर पाणी येत नाही तोपर्यंत आपल्याला झाडाला पाणी देऊन घ्यायचं आहे, जेणेकरून जी काही माती असेल ती पूर्णपणे व्यवस्थित ओलसर होईल। तसंच जे काही एअर बबल्स असतील मातीमधले ते देखील रिमूव्ह होऊन जातील आणि मुळांना कुठल्याही प्रकारचा श्वास घेण्यासाठी त्रास होणार नाही। सो अशा प्रकारे व्यवस्थित फुल पाणी देऊन घ्यायचं आहे। नंतर तुम्ही 2 ते 3 दिवस पाणी नाही दिलं ते देखील चालणार आहे। आणि एकदा तुम्ही रिपोर्टिंग केल्यानंतर तुम्ही याला शॅडो एरियामध्ये ठेवून द्यायचं आहे। सो अशा प्रकारे मी या ठिकाणी भरपूर पाणी देऊन घेतलं आणि तुम्ही पाहू शकता की ड्रेनेज होलमधून देखील पाणी बाहेर आलेलं आहे। सो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंडीचे जे ड्रेनेज होल असतात ते खूप महत्त्वाचे असतात। सो ते नेहमी मोकळे ठेवायचे असतात। कोलियस प्लांट 2 ते 3 आठवड्यात कटिंग थ्रू सहज ग्रो होत असते। जर तुम्हाला कटिंग थ्रू ग्रो करायचं असेल तर 4 ते 6 इंचची कटिंग कट करून खालच्या अर्ध्या भागापासून त्याची एक्स्ट्राची पानं काढून टाकायची आणि जिथे पानं काढलेली आहेत त्या भागापर्यंत कटिंग पुरेल असं पाण्यामध्ये तिला ठेवायची आहे। एकदा कटिंगला छान मुळं आली की आपण ती कटिंग कुंडीतील मातीमध्ये व्यवस्थित प्रकारे रिपोर्टिंग करून घेऊ शकतो। या प्लांटला अधिक बुशी बनविण्यासाठी 15 दिवसांनी वरच्या बाजूला हलकी अशी प्रोनिंग करायची। रोपाच्या वरच्या भागापासून आपण 4 ते 6 इंचची जी कटिंग आहे ती आपण कट करायची आहे। कटिंग थ्रू कोलियस हे जे प्लांट आहे ते 2 ते 3 आठवड्यात खूप छान प्रकारे सहज असं ग्रो होत असते। जर तुम्हाला कटिंग थ्रू ग्रो करायचे असेल तर 4 ते 6 इंचची कटिंग कट करून खालच्या अर्ध्या भागातून याची जी एक्स्ट्राची पानं असतात ती काढून टाकायची आणि जेथपर्यंत आपण पानं काढून घेतलेली आहे त्या भागापर्यंतची जी कटिंग आहे ती आपण पाण्यामध्ये ठेवायची आहे। एकदा कटिंगला छान मुळं आली की ही कटिंग आपण मुळं आल्यानंतर कुंडीत मातीमध्ये रिपोर्ट करू शकतो। मंडळी, कोलियस प्लांटला लागणारं पाणी, नंतर माती, त्यानंतर सूर्यप्रकाश, खत आणि याची कटिंग थ्रू ग्रो कसं करावं हे सर्व गोष्टी आपण पाहिल्या। त्यानंतर वेळ येत असते यावर येणारे कीटक आणि रोग। या प्लांट्सवर देखील स्पायडर माइट्स किंवा मेलीबग्स किंवा एफिड्स सारख्या जनरली कीटकांचा प्रादुर्भाव होत असतो। सो अशा वेळेस आपण प्लांटला सोप स्प्रे किंवा नीम ऑइलचा घरगुती स्प्रे करू शकतो किंवा अंडर वॉटरिंग किंवा ओव्हर वॉटरिंगमुळे देखील याची जी पानं आहेत ती पिवळी होऊन गळत असतात किंवा जी पानं असतात ती कोरडी होत असतात किंवा ब्राऊन होत असतात। सो त्यामुळे योग्य प्रमाणामध्ये याला व्यवस्थित प्रकारे पाणी द्यायचं असतं आणि जर यावर कीटकांचा प्रादुर्भाव झाला तर अशा प्रकारे होम रेमेडीच्या सहाय्याने देखील आपण यांवरील कीटक घालवू शकतो। सो मंडळी, या ठिकाणी या कोलियस प्लांटचं माझं रिपोर्टिंग देखील झालेलं होतं आणि त्यासोबत तुमच्याशी मी बरीच अशी माहिती देखील शेअर केलेली होती। सो मंडळी, आजचा हा व्हिडिओ आणि या व्हिडिओतील सांगितलेली माहिती तुम्हाला जर थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल सो व्हिडिओला अजिबात कंजूसी न करता लाईक मात्र करायला विसरू नका। शक्य झाल्यास कमेंट देखील करा, कारण कमेंटमध्ये तुम्हाला अजून कुठल्या नवीन प्लांट विषयी जाणून घ्यायला आवडेल ते देखील सांगायला मात्र विसरू नका, कारण की मी असेच नवनवीन आणि गार्डनिंगचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते। सो मंडळी, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय, लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, त्यासमोर असलेलं बेल आयकॉनला देखील प्रेस करा आणि त्यासमोर असलेलं ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझा कुठलाही व्हिडिओ मिस करणार नाही। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन माहितीपूर्वक व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत मात्र बाय।